अतिशय दुःखद बातमी। माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय। शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत उल्लेखनीय कार्य केलंय। अतिशय दुःखद अशी ही बातमी। काल रात्रीच त्यांना त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, आहे अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे। संपूर्ण कोल्हापूर शहराला आणि अखंड महाराष्ट्राला खरतर हादरवणारी बातमी म्हणावी लागेल, कारण डॉक्टर डी.वाय. पाटील, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील अशा नावातच त्या ठिकाणी ओळख त्यांनी बनवली होती। अतिशय शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं, क्रीडा क्षेत्रात देखील मोठं योगदान होतं आणि अशा या व्यक्तीचा वयाच्या 91व्या वर्षी जे आहे ते निधन झालेलं आहे। संपूर्ण शहरावरती आता शोककळा पसरलेली आहे। आपण जर बघितलं तर 3 राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी कामगिरी बजावलेली आहे। 3 राज्यांचे राज्यपाल होते, त्रिपुरा, बिहार आणि वेस्ट बंगालचे देखील होते आणि त्यानंतर ते आमदार म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं। त्यामुळे अशा या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर अर्थातच कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये आता शोककळा पसरलेली आहे। उद्या त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील अशी सध्या तरी माहिती मिळते। मात्र थोडंसं थांबवते।